कडक उन्हात शेतात काम करणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आणि काही क्षणांतच 3 मुलांच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निमगाव सावा येथील रुपाली भाऊ गाडगे या 40 वर्षीय महिलेचा संशयित उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुपाली गाडगे या मागील 2 दिवसांपासून प्रचंड उन्हात शेतात खुरपणीचं काम करत होत्या. वाढत्या तापमानामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली असल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी सकाळी 11:30च्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. तपासणी दरम्यान त्यांचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्याचं समोर आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा दिसून आली होती. मात्र अधिक तपासणीसाठी डॉक्टरांनी त्यांना डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. पण पुढील तपासणीसाठी जात असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे निमगाव सावा परिसरात शोककळा पसरली आहे. रुपाली गाडगे यांच्या पश्चात पती आणि 3 मुलं असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात काम करताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.